नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जे ग्रीव्हन्स टाईममध्ये आपले डॉक्युमेंट्सचे किंवा इनकरेक्ट नेमचे किंवा इतर गोष्टींचे जे ग्रीव्हन्स टाकलेले होते आपल्या ग्रीव्हन्स सेक्शनमध्ये तुमच्या लॉग इनला जाऊन, तर ते जे ग्रीव्हन्स होते ते कन्सिडर्ड झाले होते. आता तुम्हाला अगोदरच कळून गेलं होतं की ते ग्रीव्हन्स कन्सिडर्ड झाले का नाही किंवा ॲक्सेप्टेड रिजेक्टेड असं तुम्हाला तेथे तुमच्या लॉग इनवर दिसलं असेल रिमार्कमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही ग्रीव्हन्स कन्सिडर्डची लिस्ट आज लागणार होती 5:30 नंतर. आज 11 तारीख आहे. तर बरेचसे विद्यार्थी ग्रीव्हन्स लिस्टबद्दल मागणी करत होते, ज्यांचे ग्रीव्हन्स होते ते विद्यार्थी. तर आता लिस्ट ऑफ ग्रीव्हन्सेस कन्सिडर्ड आलेली आहे CET सेलच्या वेबसाईटला. आपण आता ती लिस्ट ओपन करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही लिस्ट बघायची असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपला आपण ही लिस्ट अपलोड करून देऊ. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा स्क्रीनवर तुम्ही QR कोड बघू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थ्यांची नावं आहेत, त्यांचं ग्रीव्हन्स काय होतं आणि स्क्रुटिनी ऑफिसर्स रिमार्क काय ते आहे, ॲक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड, या सर्व गोष्टी येत्या या ग्रीव्हन्स लिस्टमध्ये आहे. आता ही टोटल 270 पानांची ग्रीव्हन्स लिस्ट आहे. यात सर्वात अगोदर ॲप्लिकेशन नंबर असतो कॅन्डिडेटचं, त्यानंतर कॅन्डिडेटचं नेम आणि मग ग्रीव्हन्स काय होतात ते आणि त्यात रिमार्क्स काय आले ते. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचे ग्रीव्हन्स कन्सिडर्ड झाले ते त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह झाले असतील आणि ते आता फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होतील. आता जे अप्रूव्ड विथ अपडेट्स होते ते ऑलरेडी मेरिट लिस्टमध्ये होते ते विद्यार्थी, आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऑन होल्ड होतं ते विद्यार्थी ऑन होल्ड लिस्टमध्ये होते. तर आता ऑन होल्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲक्सेप्ट झालेलं आहे ग्रीव्हन्स, तर ते विद्यार्थी आता फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होतील. आणि आता उद्या 12 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर फायनल मेरिट लिस्ट ही 5:30 नंतर लागणार आहे. म्हणजे आता ती किती वाजता लागते काही सांगता येत नाही. जर तुम्हाला फायनल मेरिट लिस्टसुद्धा पाहिजे असेल तर तरी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय गोष्टी बघायच्या ते सर्व आपण उद्या एक व्हिडिओ बनवू. त्या व्हिडिओत सर्व सांगणार आहोत डिटेलमध्ये, आणि पुढच्या प्रोसेसबद्दलसुद्धा सांगणार आहोत. आणि जमलं तर आपण एक यूट्यूबला लाईव्हसुद्धा घेऊ. जसं आज आपण लाईव्ह घेतला होता यूट्यूबला, त्याचप्रमाणे उद्या रात्री आपण एखादा लाईव्ह घेऊ, त्यात आपण तुमचे डाऊट सॉल्व करू. आणि आता प्रेफरन्स लिस्ट तयार करायची असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, आता फायनल मेरिट लिस्टनंतर प्रेफरन्स लिस्ट द्यावं लागेल फर्स्ट राऊंडसाठी. त्यानंतर मग तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये कोणतं कॉलेज लागतं ते कळेल तुम्हाला. त्यासाठी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची असेल आणि तुम्हाला त्यात जर समजत नसणार तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्यात आपण तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट प्रॉपरली बनवून देऊ. आत्तापर्यंत आपल्या काउन्सिलिंगचे जे पण विद्यार्थी होते, ज्यांचे फॉर्म मी स्वतः भरले होते, ते सर्व अप्रूव्ह झाले होते. आणि काही विद्यार्थी फॉर्ममध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी आपली काउन्सिलिंग जॉईन केली होती, तर त्यांचे मी ग्रीव्हन्समध्ये सर्व प्रॉब्लेम्स स्वतः क्लिअर करून दिले. त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स क्लिअर झालेले आणि त्यांचे ग्रीव्हन्स ॲक्सेप्ट झालेले आहेत. तर आता त्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल होता येईल आणि ते सुद्धा आता पुढच्या राऊंडमध्ये येतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डाऊट असतील किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आणि तुम्हाला आता यात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आता उद्याच आपण फायनल मेरिट लिस्टबद्दल व्हिडिओ बनवू. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा.